This recipe is available in Marathi as well as English. For English, refer description below a video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. या अगोदर आपण कडधान्यांना मोड कसे आणायचे हे पाहिले आहे. तेव्हा आपण मटकीला मोड कसे आणायचे हे पाहिले आहे. कडधान्यांची भेळ कशी करायची हे देखील पाहिले आहे. तर आज आपण साधी सोपी सरळ चमचमीत आणि रुचकर अशी मोड आलेल्या मटकीची उसळ कशी करायची हे पाहणार आहोत. अशी उसळ घाई गडबडीच्या वेळी डब्यासाठी पटकन करता येते किंवा ब्रेकफास्टसाठी हेल्दी फूड म्हणूनही करू शकतो. आणि मटकीचे आपल्या शरीराला कोणकोणते आरोग्यदायी फायदे होतात हे जाणून घेणार आहोत आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. चला तर आपण आता मोड आलेल्या मटकीचे आपल्या शरीराला आरोग्यदायी कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेऊया. मोड आलेली मटकी ही प्रोटीनचा सगळ्यात मोठा स्रोत आहे. कॉन्स्टिपेशनमध्ये मोड आलेली मटकी खावी. मोड आलेली मटकी ही डायबेटीसमध्ये खाणे फायद्याचे आहे. मटकीतील फायबर शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करतात. मोड आलेली मटकी खाल्ल्याने BP नियंत्रणात राहते. ॲनिमियामध्ये मोड आलेली मटकी खावी. मोड आलेली मटकी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्ट्रेस असेल तर अशा वेळी मोड आलेली मटकी खावी. त्यामुळे मोड आलेल्या मटकीचा समावेश आपल्या आहारात जरूर करा आणि आरोग्य उत्तम ठेवा. चला तर आपण आता मोड आलेल्या मटकीची उसळ करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. या अगोदर आपण 67व्या एपिसोडमध्ये मुगाची उसळ, 126व्या एपिसोडमध्ये तूर डाळीची उसळ, 136व्या एपिसोडमध्ये मसूर डाळीचा डाळ कांदा कसे करायचे हे पाहिले आहे. तेव्हा आपण मूग, तूर डाळ, मसूर यांचे आपल्या शरीराला कोणकोणते आरोग्यदायी फायदे होतात हे जाणून घेतले आहे. प्रथम फोडणी करून त्यामध्ये कांदा घालायचा. कांदा जाडसर आणि जास्तच घालायचा म्हणजे उसळ टेस्टी आणि रुचकर होते. कांदा भाजला की त्यामध्ये मोड आलेली मटकी घालून 2 ते 3 मिनिटे परतून तिखट, मीठ, चिंच, कोथिंबीर घालून मिक्स करायचे आणि वरती झाकण ठेवून त्यामध्ये पाणी घालून भाजी वाफेवरती शिजवायची. भाजी टेस्टी आणि रुचकर होते. भाजीमध्ये पाणी घालून शिजवले तर उसळ रुचकर लागत नाही. मी भाजीमध्ये चिंच घातली आहे. चिंचेऐवजी तुम्ही टोमॅटो घातला तरी चालेल. मी मटकीला मोड घरीच आणले आहेत. 12 ते 24 तास बांधून ठेवली तर बघा याप्रमाणे मटकीला मोड येतात. जितके जास्त मोड येतील तितकी मटकी किंवा कोणत्याही कडधान्यापासून आपल्या शरीराला जास्त प्रोटीन्स मिळतात. आपण आता साहित्य पाहूया. तेल, पाणी, 250 ग्रॅम मोड आलेली मटकी म्हणजेच पाव किलो मटकी, जाडसर चिरलेले 2 मोठे कांदे, धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून लसूण पेस्ट, 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून हिंगपूड, 2 टीस्पून कांदा लसूण तिखट, 1 टीस्पून जिरे, 7 ते 8 कढीपत्ता पाने, अर्धा टीस्पून आलं पेस्ट, 1 चिंचेचा तुकडा, 1 टीस्पून मोहरी. आता पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया. गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवूया. मी यामध्ये 5 टेबलस्पून तेल घेणार आहे.
तेल गरम झालं आहे का बघूया. तेल गरम झालं आहे. यामध्ये मोहरी तडतडली का जिरे, हिंगपूड, लसूण पेस्ट, आलं पेस्ट, कढीपत्ता पाने, गॅसची फ्लेम मंद करायची. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आता कांदा घालूया आणि गॅसची फ्लेम मंद ठेवून कांदा आपण गुलाबीच्या रंगावर भाजूया. कांदा गुलाबीच्या रंगावर परतून झाला. यामध्ये आता हळदपूड घालूया. हळदपूड अगोदर घालायची नाही, नाहीतर ती फोडणीत करपते. यामध्ये आता आपण ही मोड आलेली मटकी घालूया. व्यवस्थित मिक्स करूया आणि 2 ते 3 मिनिटे मटकी आपण मंद गॅसवरती अशी परतून घेऊया. 3 मिनिटे झाली. मटकी अशी कांद्याबरोबर वगैरे परतून झाली. यामध्ये आता मीठ, तिखट, चिंचेचा तुकडा, इथं तुम्ही चिंचेऐवजी टोमॅटो घातला तरी चालेल, पण चिंच घातलेली भाजीला टेस्ट काही औरच येते. यामध्ये कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करूया. यावरती असं झाकण ठेवूया. यामध्ये पाणी घालूया. भाजीत पाणी घातलं तर ती रुचकर होत नाही, पण असं वरती पाणी ठेवून भाजी फक्त मंद गॅसवरती वापरली तर भाजी टेस्टी आणि रुचकर लागते. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची. 7 ते 8 मिनिटे झाली. भाजी वाफेवरती शिजली आहे का बघूया. असं कॉटनचं नॅपकिन घ्यायचा आणि हे ताट काढायचं, कारण हे पाणी गरम झालेलं असतंय. बघा वाफेवरती भाजी किती छान शिजली आहे. गॅस बंद करूया. याच्यावरती थोडी कोथिंबीर घालूया आणि आता ही मोड आलेल्या मटकीची उसळ तयार. मस्तच. वाह, क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने मोड आलेल्या मटकीची उसळ तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त रहा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.